प्रॉब्लेम नंबर आहे 8, पेज नंबर आहे 301. काय दिलंय बघा, श्रेयस रिक्वेस्टेड टू यू टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट पीएल अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2018 अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. एक कोणतरी श्रेयस नावाचा व्यक्ती आहे ज्यानं तुम्हाला ट्रेडिंग पीएल बॅलन्स शीट अशा 3 गोष्टी बनवायला तिथं सांगितल्यात. आता त्याचा ट्रायल बॅलन्स जो आहे तो इथं दिलेला आहे बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये रेग्युलरली हे डेबिट बॅलन्सेस काही तुम्हाला दिलेले आहेत. ओके, हे डेबिटला काहीतरी इकडं काही पॉईंट्स आहेत अँड देन इकडे क्रेडिट बॅलन्सेस आहेत, हे क्रेडिटला काही पॉईंट्स आहेत. चलो, काही हरकत नाही. आपल्याला इंटरेस्ट असतो पहिला कशामध्ये, ऍडजस्टमेंटमध्ये. ओके, आपल्याला पहिला काय करायचं, ऍडजस्टमेंट बघायच्यात. ऍडजस्टमेंटला बघूया, टिक मार्क करून घेऊया सो दॅट प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येईल. सो फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक दिलाय 48,500, याला टिक मार्क करण्याची गरज नसते, सोडून द्या. नेक्स्ट आहे चार्ज डिप्रिसिएशन ऑन लूज टूल्स अँड प्लांट मशिनरी. किती पर्सेंटेज आहे ते नंतर बघूया. लूज टूल्स आणि मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे तर आपण टिक मार्क करूया. एक तर प्लांट मशिनरीला दिसते, याला एक मी टिक मार्क केली नंबर 1. आणि दुसरी दिलेली आहे तुम्हाला लूज टूल्सला, याच्याच वर आहे बघा इथं. तर हे लूज टूल्सला पण आपण टिक मार्क केलंय. ठीक आहे, तर लूज टूल्स आणि प्लांट मशिनरीला तुमच्या इथे ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे, त्याला आपण टिक मार्क केलंय. नेक्स्ट बघूया तिसरी ऍडजस्टमेंट. प्रीपेड इन्शुरन्स अमाउंटेड टू 500, आउटस्टँडिंग रेट 400. रेंट आणि इन्शुरन्सला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे तर आपण टिक मार्क करूया. इन्शुरन्स आणि रेंट. ओके, इथं आहे हे रेंट आहे इथं बघा. रेंट, रेट्स, इन्शुरन्स वगैरे काहीतरी दिले तर याला ऍडजस्टमेंट आहे टोटल दी ऑन अन ऍव्हरेज. तर याला आपण टिक मार्क केलंय. एकामध्येच आहे बघा ते रेंट, रेट्स, इन्शुरन्स एकामध्येच आहे. डायरेक्टली आपण करू शकतो, कशी करायची आपण नंतर बघूया. नेक्स्ट पॉइंट पुढचा आहे चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% अँड ड्रॉइंग 7%. ही ऍडजस्टमेंट आय थिंक 1-2दा झाली असेल किंवा नसेल सुद्धा, काही हरकत नाही. आपण याला पहिल्यापासून बघूया. आज याला हे टिकमार्क करण्याची याला काही गरज नसते, डायरेक्टली आपण बघूया. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 650. सॅलरी आउटस्टँडिंग आहे 650, तर हे सॅलरी आहे, याला टिकमार्क करून ठेवतो मी इथं. तर मी काय केले बघा, ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला टिकमार्क केलेला आहे सो दॅट आपल्याला प्रॉब्लेम जो आहे तो तिथं सॉल्व्ह करता येईल. ओके, सो आय होप सगळ्या लोकांनी फॉर्मॅट वगैरे आखलेला असेल या पद्धतीनं. आपला रेग्युलर फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो, क्विकली एकदा आपण रिव्हिजन करूया. फॉर्मॅटमध्ये आपण पहिला ट्रेडिंग अकाउंट जे बनवतो, या ट्रेडिंग अकाउंटला सगळे खर्च रेकॉर्ड करतो आम्ही. कुठं होणार आहे तर फॅक्टरीमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर ट्रेडिंग अकाउंट हे स्पेशली आपलं अकाउंट आहे जे फॅक्टरीचे खर्च रेकॉर्ड करेल. त्यानंतर पीएल अकाउंट. पीएल अकाउंटला आम्ही काय करतो, पीएल अकाउंटला आम्ही सगळे ऑफिसचे खर्च रेकॉर्ड करतो. ओके, त्यानंतर आहे आमच्याकडे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आम्ही काय करतो, इथं आमची लॅबिलिटीज रेकॉर्ड करतो. लॅबिलिटी म्हणजे काय, तर आमची जी काही सगळी कर्ज आहेत, जी काही सगळी आपली देणी आहेत ती आम्ही सगळी रेकॉर्ड करतो लॅबिलिटी बाजूला. आणि असेटला आम्ही काय रेकॉर्ड करतो, आमची संपत्ती असेल, आमची मालमत्ता जी आहे आणि मार्केटमधनं जे काही आमचं येणं आहे ते सगळं आम्ही रेकॉर्ड करतो आपल्या असेटला. तर हा बेसिक फॉर्मॅट, बेसिक गोष्टी आहेत आपल्या. ट्रेडिंगला फॅक्टरीचे खर्च, पीएलला ऑफिसचे खर्च अँड देन बॅलन्स शीटला सगळं असेट लॅबिलिटीज. ठीक आहे, तर आता याच्यानंतर ट्रेडिंगला काही गोष्टी आपण ऑलरेडी बाय डिफॉल्ट लिहिलेल्या असतात प्रॉब्लेम सोडवायच्या अगोदर. काय आहेत त्यामध्ये बघा, तर पहिल्यांदा आपण इथं वर सगळ्यात सुरुवातीला लिहितो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक लिहितो. त्यानंतर याच्या खाली मी लिहितो परचेसेस. त्यानंतर क्रेडिटला आपण एक पॉइंट लिहितो पहिला, तो आहे आपला बाय सेल्स अकाउंट. अँड देन इकडं आहे बाय क्लोजिंग स्टॉक अकाउंट. ओके, सो हे पॉइंट आपण बाय डिफॉल्ट लिहिलेले असतात प्रॉब्लेम सोडवायच्या अगोदर. ओके, सो आता आय थिंक प्रॉब्लेम सोडवण्याची जी पूर्वतयारी आहे ती आपली झालेली आहे. अँड देन आपण डायरेक्टली स्टार्ट करू शकतो पोस्टिंगला. मी एक एक पॉइंट वाचतोय, पोस्टिंग समजून घ्या. कुठला एखादा पॉइंट जर इन केस समजला नाही मित्रांनो तर मला सांगाल तिथं. ठीक आहे, सो बघा पहिला पॉइंट आहे ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे 14,400. ओपनिंग स्टॉक हा लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण कायम. अमाऊंट डायरेक्टली आउटरला लिहूया 14,400 रुपये. माझ्यासोबत सगळे लिहून घ्या, 14,400 रुपये हा आहे ओपनिंग स्टॉक आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फर्स्ट पॉइंट. सेकंड, याच्यानंतर पुढे आहे काय, पुढे आहेत डेटर्स. डेटर्स दिले 30,000 आणि या प्रॉब्लेम मध्ये डेटर्सला ऍडजस्टमेंट नाहीये. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे.
डेटसला ऍडजस्टमेंट नाही, अमाऊंट आहे 30,000. डेटस ही आपली असेट असते, याला आपण असेटला लिहितो, तर याला लिहूया डेटस 30,000 रुपये असेटला. डेटस लिहूया असेटला 30,000 रुपये. चलो, हे पण झालं. नेक्स्ट याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला रिटर्न इनवर्ड. मित्रांनो, रिटर्न इनवर्ड किंवा याला तुम्ही असं समजा डेबिटला आलेले रिटर्न्स. ओके, हे रिटर्न्स आहेत तुमचे, बरोबर आहे. आणि हे रिटर्न्स कुठं आलेत बघा, तर हे रिटर्न आले डेबिटला. मी तुम्हाला काय रूल सांगितलाय, डेबिटला जे रिटर्न येतात ते तुम्ही सेल्स मधनं वजा करता, बरोबर आहे. तर हे डेबिटचे रिटर्न आहेत, याला मित्रांनो आपण सेल्स मधनं वजा करायचं आहे. तर याला सेल्सच्या खाली लिहितो मी लेस रिटर्न इनवर्ड. ठीक आहे, याला लिहितो मी लेस रिटर्न इनवर्ड किंवा याला लेस रिटर्न्स असं लिहिलं तरी सुद्धा चालतंय. 1650 रुपये अमाऊंट आहे याची, 1650. परत मला जेव्हा सेल्स मिळतील ना तेव्हा मी त्याला वजाबाकी वगैरे करेन. सध्या मी याला लिहिलेलं आहे इनरला रिटर्न इनवर्ड 1650 रुपये. चल, हे झाले रिटर्न इनवर्ड किंवा हे डेबिटला आलेले रिटर्न सेल्स मधून आपण वजा केले. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे आहे तुमचा खर्च रेंट, रेट्स, इन्शुरन्स. अमाऊंट आहे 2250. आता बघा, रेंट, रेट्स, इन्शुरन्स हा जो काही पॉइंट आहे हा खर्च आहे. आणि हा खर्च कुठे होतो, तर हा खर्च होतो ऑफिसमध्ये. तर याला आपल्याला लिहायचा आहे पीएलच्या डेबिटला. ऑफिस मधले खर्च आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तर याला लिहूया पीएलच्या डेबिटला टू रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. अमाऊंट आहे मित्रांनो याची 2250. याला इनरला लिहूया, याला इनरला लिहूया. याला ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहा 2250. चलो, तर हे पण झालं आपलं रेंट, रेट्स, इन्शुरन्स, ऑफिसमधनं होणारा खर्च, म्हणून याला लिहिलं पीएलच्या डेबिटला. नेक्स्ट याच्यानंतर पुढे बघूया. हा एक पॉइंट नवीन आज आलाय बघा, जो आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. जो आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. बघा, दोन प्रकारचे वेजेस असतात. एक असतात प्रोडक्टिव्ह वेजेस, दुसरे असतात अनप्रोडक्टिव्ह वेजेस. मी काय सांगतो जरा असं व्यवस्थित लक्ष द्या. वेजेस मध्ये काय होतं, वेजेस मध्ये दोन प्रकार आहेत. हे तुमचे आहेत वेजेस, यामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रोडक्टिव्ह वेजेस आहेत आणि दुसरे आहेत तुमचे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस आले तर तुम्हाला त्याला घ्यायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि जर अनप्रोडक्टिव्ह आले तर तुम्हाला घ्यायचं आहे बाळांनो पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट पुढे लिहून ठेवा तिथं. हा पॉइंट तिथं लिहून ठेवा पुढे मित्रांनो, की जर प्रोडक्टिव्ह वेजेस आले, प्रोडक्टिव्ह वेजेस आले तर तुम्ही लिहाल त्याला ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि अनप्रोडक्टिव्ह आले तर पीएल. हे तुम्ही ऍडजस्टमेंट जिथं लिहिलं ना तिथं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, प्रोडक्टिव्ह वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, अनप्रोडक्टिव्ह पीएलच्या डेबिटला. ओके, झालं लिहून की मला सांगा हा पॉइंट तुम्हाला. हा पॉइंट आज पहिल्यांदाच आलेला आहे आपल्या याच्यामध्ये. लिहून घ्या, झालं की सांगा. क्विकली आवरा, क्विकली. आणि सगळे बोला थोडस क्विकली. झाल्यानंतर सगळे मेसेज करा, मला त्याशिवाय समजणार कसं. ठीक आहे, क्विकली आवरा. झालं लिहून की मेसेज करा झालंय म्हणून. येस, नो, व्हॉट एव्हर काय आहे ते तुमचं क्विकली सांगा मला. यस चैतन्य, राजश्री, अभि, समृद्धी, मधुरा, सम्राज्ञी, तेजस्विनी. जस्ट अ सेकंड मित्रांनो, कॉल येतो सरांचा. ठीक आहे, इट्स ओके. चलो, काही हरकत नाही. अजून साक्षी, सानिया, यक्ष. ओके, चलो, बऱ्यापैकी लोकांचं झालंय असं दिसतंय मला. बाकीच्यांचं पण बघा झालेलं आहे का. तर आत्ताचा पॉईंट काय आलाय, आत्ताचा पॉईंट आलाय प्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंट किती आहे, 2525 रुपये. ओके,
प्रोडक्टिव्ह वेजेस 2525 रुपयात. आता हे प्रोडक्टिव्ह वेजेस जे आहेत ते मित्रांनो आपल्याला लिहायचे ट्रेडिंगच्या डेबिटला. ठीक आहे, त्याला परचेसला खाली एक ओळ जागा रिकामी सोडा आणि त्यानंतर लिहा प्रोडक्टिव्ह वेजेस. ₹2525 प्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंटला 2525 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. चलो, तर हा पॉईंट कंप्लीट झाला प्रोडक्टिव्ह वाला. अनप्रोडक्टिव्ह वाला आलं तर पीएल ला घ्या, प्रोडक्टिव्ह आलं तर ट्रेडिंगला. नेक्स्ट आहे बघा डिस्काउंट. डिस्काउंट मित्रांनो कुठं आलाय? डिस्काउंट आलाय डेबिटला. डेबिटला आलेला जो डिस्काउंट आहे तुमचा त्याला आपण घेतो पीएलच्या डेबिटला. बरोबर, तर याला रेंटला एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा टू डिस्काउंट अकाउंट 390 ₹390. टू डिस्काउंट अकाउंट ₹390. हा डिस्काउंट डेबिटला आलाय म्हणून याला आपण पीएलच्या डेबिटला घेतला. नेक्स्ट बघा याच्यानंतर सेम रूल. नेक्स्ट बघा इंटरेस्टच्या बाबतीमध्ये हा जो इंटरेस्ट आहे 475 हा पण डेबिटलाच आलाय. मग हा जो इंटरेस्ट आहे याला सुद्धा आपल्याला कुठे घ्यायचा आहे? पीएलच्या डेबिटला. तर याला घ्या टू इंटरेस्ट पीएलच्या डेबिटला. टू इंटरेस्ट अकाउंट 475. बघा दोन्ही पण जे खर्च आहेत ते दोन्ही पण खर्च तुमचे ऑफिसमध्ये होणारे खर्च आहेत, डिस्काउंट इंटरेस्ट. त्यामुळे याचं पोस्टिंग येतं पीएल ला. फक्त या गोष्टी आल्या, इंटरेस्ट आहे, डिस्काउंट आहे, कमिशन आहे, तर याला आपण काय बघतो की कोणत्या बाजूला दिले ती बाजू आपल्यासाठी महत्वाची. इथं जर त्यांनी डेबिटला दिला असेल तर आपण पीएलच्या डेबिटला लिहितो आणि इथं जर क्रेडिटला दिला असेल तर आपण मित्रांनो क्रेडिटला लिहितो. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा लॉस बाय फायर. एक प्रकारे लॉस झाला आग लागल्यामुळं 1650चा. या लॉस बाय फायरला मित्रांनो एक प्रकारचा तोटा आहे आणि अशा प्रकारचे जे लॉसेस असतात ते आपण पीएल अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. लॉस बाय फायर ₹1650. तर याला इथं लिहूया टू लॉस बाय फायर लॉस बाय फायर अकाउंट 1650 1650. लॉस बाय फायर 1650 पीएलच्या डेबिटला. काय झालं अभि? माझं स्पेलिंग बरोबर आहे. लॉस बाय फायर 1650. ओके, चलो नेक्स्ट पुढे बघा. याच्यानंतर काय दिले? याच्यानंतर दिलाय सॅलरीज. सॅलरीज आहे 1850. ऑफिस मधनं होणारा खर्च आहे, पीएलच्या डेबिटला आपण लिहितो टू सॅलरीज. याला ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहा सॅलरीज. लॉसचं मिनिंग आहे आग लागल्यामुळं खर्च झाला. अभि लॉस बाय फायर आग लागल्यामुळं खर्च झाला. आग लागल्यामुळं काहीतरी नुकसान झालं. ठीक आहे, जस्ट अ सेकंड मित्रांनो, एकच मिनिट फक्त. ओके, परचेस आपण लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला ₹24,350. नेक्स्ट याच्यानंतर बघा काय दिले? ड्रॉइंग आहेत 2500. ड्रॉइंग आपण काय करतो? तर ड्रॉइंग आपण कॅपिटल मधनं वजा करतो बॅलन्स शीटला. तर इथं बॅलन्स शीटला सगळ्यांनी पहिल्यांदा फक्त लिहून घ्या कॅपिटल, त्याच्या खाली म्हणा लेस ड्रॉइंग्स. याच्या खाली म्हणा लेस ड्रॉइंग्स. किती रुपयात बघा? हे ₹2500 आहेत. तर हे लिहा ₹2500 ड्रॉइंग्स. ठीक आहे, कॅपिटल मधनं ड्रॉइंग आपण कायम वजा करतो. तर हे ड्रॉइंग त्याच्या खाली लेस केलेत, लेस ड्रॉइंग 2500. चलो, हे झालं. याच्यानंतर बघा पुढे काय दिले? ड्रॉइंग नंतर दिले मित्रांनो कॅरेज आउटवर्ड. बघा कॅरेज मध्ये दोन प्रकारचं कॅरेज असतं. एक कॅरेज इनवर्ड असतं आणि दुसरं कॅरेज आउटवर्ड आहे. आता कॅरेज आउटवर्ड आलं तर त्याला आपण कुठे घेतो? पीएलच्या डेबिटला. बरोबर, तर हे कॅरेज आउटवर्ड आहे, त्याला घ्यायचं आहे पीएलच्या डेबिटला ₹1275. तर हे पीएल अकाउंटच्या डेबिटला घ्या टू कॅरेज आउटवर्ड 1275. चलो, ओके, सो हे काय कॅरेज आउटवर्ड आहे 1275. तर याला लिहूया पीएलच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड ₹1275. ठीक आहे, टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे ₹1275. चलो, तर हे झालं.
याच्यानंतर बघा लूज टूल्स. लूज टूल्स म्हणजे तुम्हाला सांगितले स्क्रू ड्रायव्हर असतील, छोट्या मोठ्या घरामध्ये आपल्या टूल्स असतात, मशीन असतात, तर हे असते आपली असेट. ही असेट आहे आपली लूज टूल्स. अमाऊंट आहे 17,500. असेट आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतो, तर इथं बॅलन्स शीटला रेकॉर्ड करूया लूज टूल्स 17,500 रुपये. ओके, लूज टूल्स कायम लक्षात ठेवा, आपली असेट आहे, याला बॅलन्स शीटला असेटला आपण रेकॉर्ड तिथं करतो. चलो ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे प्लांट मशिनरी 14,000. आता तुम्हाला माहिती आहे प्लांट मशिनरी ही सुद्धा आपली असेट आहे, तर याला आपण लिहूया इथं प्लांट अँड मशिनरी. असेटला प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 14,000. ठीक आहे, तर प्लांट मशिनरी असेट बॅलन्स शीटला आपण रेकॉर्ड केली. नेक्स्ट याच्यानंतर बघा काय, दोन गोष्टी आहेत, एक आहे कॅश इन हँड, दुसरी आहे कॅश ॲट बँक. कॅश इन हँड म्हणजे हातामध्ये असलेली शिल्लक रोख रक्कम, आणि कॅश ॲट बँक म्हणजे काय, बँकेमध्ये बँकेच्या अकाउंटमध्ये असलेली रक्कम. कुठल्या पण प्रकारची कॅश असू दे, बँकेत असू दे, हातात असू दे, ती आपली असेट असते. तर या दोन्ही सुद्धा आपल्या असेट आहेत. याला आपल्याला लिहायचं बॅलन्स शीटच्या असेटला, तर मी इथं लिहून घेतो. पहिला आहे कॅश इन हँड आणि दुसरं आहे कॅश ॲट बँक. कॅश इन हँड आहे 1,250, दुसरी आहे 7,500. ही आहे 1,250, दुसरी आहे 7,500. तर मित्रांनो हे पोस्टिंग डेबिटचं जे आहे ते इथं कम्प्लीट झालेलं आहे. सगळ्यांना गोष्टी कळाल्यात का? एकच गोष्ट नवीन आहे जी होती प्रोडक्टिव्ह वेजेस वाली, त्याला आपण लिहिलं ट्रेडिंगच्या डेबिटला. बाकी सगळं नॉर्मल होतं. लॉस बाय फायर वगैरे असा कुठला लॉस आला तर त्याला आपण पीएलच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. तर पोस्टिंग सगळ्यांना क्लिअर आहे का, कळालेलं आहे का? क्विकली एकदा मला सांगाल, इथंपर्यंत आपलं झालंय का? सगळ्यांना कळालं असेल, काही डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊया. काही डाऊट वगैरे असेल तर विचारा मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही तिथं. क्विकली एकदा बोला, सगळे लोक बोलाल. ओके, जे कोण आहेत सगळे लोक बोलाल. यस अभि, मेसेज करा, तिथं मेसेजचं ऑप्शन आहे. यस राजश्री, यस सानिया, साक्षी, समृद्धी, सम्राज्ञी, यस क्विकली, यस राधिका. बाकीचे काय मी तुमचं पकडू? यस चैतन्य, काय समजू तुम्हाला? समजलंय नाही समजलंय? यस तेजस्विनी. ओके चलो, थँक्यू. ठीक आहे, बऱ्यापैकी लोक हो म्हणतात. यस यक्ष. ओके चलो परफेक्ट, काय हरकत नाही. पुढे जाऊया आपण आता क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पोस्टिंगला. फर्स्ट आहे क्रेडिटर्स 19,300. मित्रांनो क्रेडिटर्स इज अ लॅबिलिटी. यस अदिती, क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी. ओके, सो क्रेडिटर्सला लॅबिलिटीला लिहितो. या कॅपिटलच्या कॅल्क्युलेशनला 5 ओळी जागा रिकामी सोडा खाली, आणि नंतर इकडे लॅबिलिटीला लिहिताना खालनच लिहायचं, जरा वर काही कॅल्क्युलेशन आले तर आपल्याला लागल ते जागा, थोडं खालीच लिहा. क्रेडिटर्स भरपूर जागा आहे आपल्याकडं. क्रेडिटर्स किती आहेत? 19,300. आउटरला लिहा 19,300 ला आउटरला. क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे, कर्ज आहे आपलं, ते लोकांना द्यायचे. देन रिटर्न्स. आता रिटर्न्स बघा, रिटर्न आउटवर्ड कुठं आलेत? रिटर्न क्रेडिटला. तर क्रेडिटला आलेले रिटर्न मी तुम्हाला काय सांगितलंय? परचेस मधनं वजा. ओके, क्रेडिटला आलेले रिटर्न परचेस मधनं वजा करतो. रिटर्न आहेत किती? 750. ओके, तर इथं परचेस मधनं वजा करूया. लेस रिटर्न्स 750. 0 0 7 आणि 5 12 आणि 1 13 6 13. इथं 3, इथं 2. वजाबाकी बघा 23,600 येते. छोट्या मोठ्या वजाबाकी बेरजा उत्तर देत चला. हे बरोबर आहे का बघा, चुकला असेल वजाबाकी वगैरे तर सांगत चला. माझ्या अगोदर वजाबाकीचं उत्तर तुम्ही मेसेज केलं पाहिजे. चलो, हेड रिटर्न्स आपण वजा केले इथनं. नेक्स्ट पुढे बघूया. पुढे बघा, नेक्स्ट आहेत सेल्स. सेल्स किती दिलेत? 20,000 रुपये. ओके, सेल्स आम्ही लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर हे माझे सेल्स मी इथं लिहिले 20,000 रुपये. आता यातनं रिटर्न्स वजा करा. 20,000 1,650 गेले, हे 0. 10 5 गेले 5, इथं 7 आणि 3 10, इथं 2 म्हणजे इथं 8 10, इथं 1 18,350. यस सानिया, बरोबर आहे. 18,350 वजाबाकी. चलो
ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघूया. याच्यानंतर काय आहे? याच्यानंतर पुढे आहे डिस्काउंट. डिस्काउंट आला, ठीक आहे. कुठं आलाय डिस्काउंट? क्रेडिटला आलाय. क्रेडिटला आलेला डिस्काउंट मी तुम्हाला काय सांगितलंय, कुठं लिहायचा? पीएलच्या क्रेडिटला. ओके, सो पीएल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं त्याला बाय डिस्काउंट 375 रुपये, 65 रुपये बाय डिस्काउंट 365 आहे ना? येस, ओके. सो 365 रुपीज आहे हा डिस्काउंट पीएलच्या क्रेडिटला. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट पुढे जाऊया. अजून याच्यानंतर काय बघूया. पुढे काय दिले? पुढे दिले कॅपिटल अमाऊंट आहे 75,000. कॅपिटल आम्ही रेकॉर्ड करतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ठीक आहे, कॅपिटल आहे दिलेलं 75, 75,000. या 75,000 हे ड्रॉइंग वजा करायचे 2,500. वजाबाकी करा, हे 500, 3 आणि 2 5, हे 72,500 वजाबाकी राहते का बघा. साक्षी, सानिया बरोबर आहे. गुड टू, व्हेरी गुड. 72,500 रुपये ड्रॉइंग वजा केल्यानंतरची वजाबाकी. चलो चलो, ठीक आहे. समृद्धी बरोबर आहे, चैतन्य बरोबर आहे. येस, नेक्स्ट बघूया. पुढे दिले आउटस्टँडिंग इंटरेस्ट अमाऊंट आहे 650. आउटस्टँडिंग मी तुम्हाला काय सांगितलंय, आउटस्टँडिंग असा शब्द आला तर त्याला तुम्ही तुमची लॅबिलिटी समजा. ओके, आउटस्टँडिंग हा शब्द आला तर त्याला तुम्ही तुमची लॅबिलिटी समजायचे. आणि प्रीपेड नावानं काय आलं तर त्याला असेट समजायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. आउटस्टँडिंग नावानं काही आलं तर ती तुमची लॅबिलिटी आहे. प्रीपेड नावानं काही आलं तर ती तुमची असेट आहे. आता दिले आउटस्टँडिंग इंटरेस्ट 650, ही लॅबिलिटी आहे. याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा, क्रेडिटर्सच्या इथं खाली. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 650. येस, 650. चलो नेक्स्ट बघूया. पुढं लास्ट आहे इथं लोन दिले. लोन म्हणजे कर्ज 7,500. कर्ज लॅबिलिटीला लिहिणार आहे आपण. लोन 7,500. तर मित्रांनो पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, कुणाला क्रेडिट साइड मध्ये कुठला प्रॉब्लेम होता, डेबिट साइड मध्ये कुठला प्रॉब्लेम, कुठलं काही कळालेलं नाही, असं काय असेल तर मला सांगा, सो दॅट मला ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करता येईल. ओके, इथपर्यंतचा भाग क्लिअर आहे का? पोस्टिंग आपण क्लिअर केले. इथपर्यंत गोष्टी कळालेल्या आहेत का मला सांगा. आवरा क्विकली बोलाल सगळे. यस, तेजस्विनी, सानिया, साक्षी, राधिका, सम्राज्ञी, राजश्री, मधुरा, समृद्धी, चैतन्य, एवढेच. बाकी लोक काही बोलतच नाहीयेत. बोलत जा मित्रांनो क्विकली. सो मला इथं कन्फर्मेशन मिळेल समजलेलं आहे नाही आहे, डाऊट्स आहेत काही. यस नेहा, चलो ठीक आहे, काय हरकत नाही. सो आता पोस्टिंग क्लिअर झाल्यानंतर आपण जातो ऍडजस्टमेंट कडे. तर आता मित्रांनो इथं यस अनुष्का पाटील. ओके, सो इथं थोडासा टाइम लिमिटेड आहे आपल्याला. सो जेवढं काही होतंय आपण तेवढं कम्प्लीट करूया. राहिलेला रेस्ट ऑफ द पार्ट उद्या कंटिन्यू करू, काही हरकत नाही. बघा इथं फर्स्ट ऍडजस्टमेंट. आता पहिली गोष्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण काय करतो, 2 इफेक्ट करतो. हे तर पहिलं क्लिअर आहे आपल्या सगळ्यांना. कुठला पण टॉपिक असू दे अकाउंट मधला, कुठल्या पण वर्षातला तो असू दे, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे मित्रांनो 2 इफेक्ट होतात. दॅट इज कन्फर्म. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय दिलंय यामध्ये, स्टॉक ऑन 31 मार्च 2018 क्लोजिंग स्टॉक दिलाय. तारखेवरनं दिसतंय ना, क्लोजिंग आहे ती तारीख. क्लोजिंग स्टॉक आहे तो अमाऊंटेड टू रुपीज 48,500. क्लोजिंग स्टॉक दिलाय 48,500 रुपये. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. तसं क्लोजिंग स्टॉकची पहिली ऍडजस्टमेंट आपण करतो. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट करतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 48,500 रुपये. बाय क्लोजिंग स्टॉक 48,500 रुपये. फर्स्ट इफेक्ट.
सेकंड दुसरा इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉकचा. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 48,500 48,500 बॅलन्स शीटच्या असेटला लिहा 48,500. चलो ठीक आहे. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट बघा. चार्ज डिप्रिसिएशन ऑन लूज टूल्स 10%. ठीक आहे, इथपर्यंतच बघूया. डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे लूज टूल्स वर 10%. ठीक आहे, आता लूज टूल्स आपल्या येतात, याच्यावर आपण डिप्रिसिएशन करूया लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 10%. मित्रांनो उत्तर तुम्ही आतापर्यंत टाईप करून देणं अपेक्षित आहे. 17,500च्या 10%. यस सानिया बरोबर आहे. 17,500च्या 10% किती येतात? एक शून्य कमी करा, यातनं फक्त सम्राटनी बरोबर आहे. 1750 येणार आहे 10%. चलो हे बरोबर आहे. यस राजश्री बरोबर आहे. वजाबाकी करा. 0 10तनं 5 गेले 5, इथं 7चे 8 होतील. 8 दुनी 16 म्हणजे 8 आणि 7 15, इथं 2, इथं 5 आणि इथं 1, 15,750. सम्राटनी बरोबर आहे. राजश्री बरोबर आहे. यस 15,750 उत्तर येतं. यस अनुष्का बरोबर आहे. एक सेकंड जरा मोठं झालेला व्यवस्थित लिहितो. 15,750 बरोबर आहे ते. हा ठीक आहे. सो फर्स्ट हे लूज टूल्सचं 10%. अजून काय आहे बघा पुढं. तर प्लांट मशिनरीला आहे 15%. यस, तर प्लांट मशिनरी किती आहे खाली बघा. 14,000. 14,000च्या 15%. 14,000च्या 10% किती येतात? 1,400 बरोबर. प्लस 5%नं निम्मे याच्या 700. मग 14 अधिक 7 0 0 7 4 11 आणि हे 2 2,100 येतील. येस राजश्री साक्षी बरोबर आहे. 2,100 येतील. याला म्हणा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 15%. यक्ष बरोबर आहे उत्तर. एक सेकंड मित्र, एवढा पुढे नाही गेलो मी. वजाबाकी बघा, हे 10तनं 1 गेला, राहिले 9, इथं झाले 3 आणि 1 4 आणि 1 4, 11,900. यक्ष बरोबर आहे. सम्राज्ञी बरोबर आहे. राजश्री साक्षी सानिया सगळ्यांची उत्तरं बरोबर आहे. परफेक्ट. चलो सो दिस इज द फर्स्ट इफेक्ट. येस बरोबर आहे. हा डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आहे की तुम्ही याला वजा केला असेट मधनं. दुसरा इफेक्ट कुठं करतो? डिप्रिसिएशन हा असतो व्यवसायासाठी खर्च. तर याला आपण दुसरं कुठं लिहितो? पीएलच्या डेबिटला. तर मी इथं पीएलच्या डेबिटला या पद्धतीनं लिहिणार आहे. टू डिप्रिसिएशन अकाउंट. यामध्ये लूज टूल्स आहेत अँड देन प्लांट अँड मशिनरी आहे. ओके, किती अमाऊंट आहेत? 2100 आणि 1750. चलो ही आहे 2100 आणि दुसरी आहे 1750. अडतीस 50. सानिया बघतो मी. येस हे 50 7 अधिक 1 8 2 अधिक 1 3 3,850 रुपये येतात. डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आहे तो पीएलच्या डेबिटला. तर हे कम्प्लीट झालं आपलं. नेक्स्ट पुढं बघूया. पुढं काय आहे बघा. पुढं लास्टची ऍडजस्टमेंट बघा 5 नंबरची. या 3 आणि 4 नंबर राहू दे. 5 नंबर बघा. 3 आणि 4 उद्या घेऊया. 5 नंबरची आत्ता घेऊया. सोपीवाली आत्ता घेऊया. आउटस्टँडिंग सॅलरी आहे 650 रुपये. आउटस्टँडिंग सॅलरी काही पण आउटस्टँडिंग असू दे. मी तुम्हाला सांगितलंय आउटस्टँडिंग हा शब्द आला रे आला की लगेच आपल्याला ऍड हा शब्द आठवला पाहिजे. ऍड करायचा आहे सॅलरीमध्ये 650 रुपये. ठीक आहे, सॅलरी तुमची कुठे आहे बघा. त्यामध्ये 650 ऍड करा. हे सॅलरी आहे इथं, याला ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग 650 0 5 अधिक 5 10 0 हातच्याला 1 8 7 14 अधिक 1 15 5 हातच्याला 1 2. आउटरला 2,500 येतात. यस साक्षी बरोबर आहे. सानिया बरोबर आहे. नेहा बरोबर आहे. 2,500 रुपये. चलो सो फर्स्ट झालं. सेकंड आउटस्टँडिंग म्हणजे असतं आपलं देणं. ठीक आहे, आउटस्टँडिंग म्हणजे असतं आपलं देणं. समृद्धी बरोबर आहे. तर देणी जी काही आहे ती आम्ही लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया आउटस्टँडिंग सॅलरी
₹650 आउटस्टँडिंग सॅलरी ₹650. चलो, तर इथंपर्यंत प्रॉब्लेम आज आपण घेऊया. रेस्ट याच्यातला राहिलेला भाग जो आहे तो उद्या तिथं कंटिन्यू आपण करूया. ऍडजस्टमेंट नंबर 3 काय वाचतो मी, लक्ष द्या. प्रीपेड इन्शुरन्स अमाउंटेड टू ₹500. प्रीपेड इन्शुरन्स किती रुपये दिला इथे यांनी, तर प्रीपेड इन्शुरन्स तुम्हाला दिलेला आहे ₹500. आता पहिल्यांदा एवढंच बघूया की इन्शुरन्स प्रीपेड आहे ₹500, तर याचे या ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करूया. आता बेसिकली आपण काय करतो, कुठली पण गोष्ट तुम्हाला काय सांगितले, कोणती पण गोष्ट जर तुमची प्रीपेड असेल, ठीक आहे, कोणती पण गोष्ट जर तुमची प्रीपेड असेल तर तुम्ही पहिला इफेक्ट काय करता, तर त्याला त्यातनं लेस करता. ठीक आहे, याला ऍक्च्युली 2 ओळी सोडायला पाहिजे होत्या रेंट रेट्स इन्शुरन्सला, यालाच ऍडजस्टमेंट आहे ती. तर प्रीपेड आहेत किती रुपये, ₹500 प्रीपेड आहेत. तर पहिल्यांदा आपण हे वजा करायचे, याच्या खाली सगळ्यांनी लिहा. याला मित्रांनो 3 ओळी जागा लागणार आहे. थोडस व्यवस्थित जागा पुरवून जरा लिहा. याला म्हणा लेस प्रीपेड, लेस प्रीपेड ₹500. ठीक आहे, लेस प्रीपेड ₹500. आता मित्रांनो यातनं ₹500 वजा केले तर किती राहतात, हे 50. ठीक आहे, हे 12तून 5 गेले तर हे 7 राहतील आणि हे 1, तर ही वजाबाकी राहते 1750. ठीक आहे, पहिला इफेक्ट काय प्रीपेडचा, तर इन्शुरन्स मधून वजा ज्या त्या गोष्टीतनं प्रीपेड जो असतो तो आपण वजा करतो. तो पहिला हे ₹500 आपण वजा केले, ही वजाबाकी झाली 1750. आता प्रीपेडचा दुसरा इफेक्ट, जी काही गोष्ट प्रीपेड असते बघा, जी पण कुठली गोष्ट प्रीपेड असते ती आपली असेट असते. त्यामुळे प्रीपेडचा जो दुसरा इफेक्ट आहे तो आपण घेत असतो बॅलन्स शीटच्या असेटला. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला आपण याला घेऊया प्रीपेड. असेट बाजूला सगळ्यांनी लिहून घ्या. याचा दुसरा इफेक्ट प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹500. याचा दुसरा इफेक्टला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹500. ओके, सो बघा प्रीपेडचे 2 इफेक्ट आपण केले. पहिला इन्शुरन्स मधून वजा आणि दुसरा इफेक्ट काय केला, बॅलन्स शीटच्या असेटला आपण त्याला लिहिलेला आहे. ठीक आहे, पहिला इफेक्ट आपण काय केला, याच्यातून पीएल अकाउंट मधनं वजा केलं आणि दुसरा इफेक्ट काय केला, तर बॅलन्स शीटच्या असेटला त्याला लिहिलेला आहे. ठीक आहे, थोडं तुम्ही झूम करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा, ते झूम होऊन दिसतंय तिथं. चलो, तर फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लिअर झाली असेल यातली. तर आता दुसरी बघूया. याच्यात अर्ध वाक्य पुढचं बाकी आहे बघा. हे काय वाक्य बघा, तर याच्या पुढं आउटस्टँडिंग रेंट दिलंय तुम्हाला ₹400. आउटस्टँडिंग रेंट दिले 400. आता कुठली पण गोष्ट आउटस्टँडिंग असेल तर आता इथं काय झाले, रेंट आणि इन्शुरन्स एकत्र झालंय. त्यामुळे या दोन्ही ऍडजस्टमेंट एका पॉइंट मध्येच आपल्याला करायच्या आहेत. काही पण आउटस्टँडिंग असेल तर मी तुम्हाला काय सांगितले, त्याला आपण ऍड करतो. चलो, तर याला ऍड करूया. याला इथंच खाली म्हणायला लागेल आता ऍड आउटस्टँडिंग. ऍक्च्युली 2 ओळी सोडायला लागणार पाहिजे होत्या, बट ठीक आहे, काही हरकत नाही. ₹400 त्याला ऍडजस्ट करूया इथं जरा. ₹400 आणि वजाबाकी, सॉरी ही बेरीज आहे ती आउटरला. तर बेरीज किती राहील बघा, हे 50 आहे तसे. 7 आणि 4 1100, 1 हातच्या आला 1, तर हे झाले किती 2000. हे झाले ₹2150. हे झाले किती ₹2150. कळालं मित्रांनो. बघा दोन्ही ऍडजस्टमेंट या रेंट आणि इन्शुरन्सचा एकच पॉइंट दिलाय. हा जो रेंटचा पॉइंट आहे हा एकच पॉइंट आहे, त्यामुळं मी दोन्ही पॉइंट आपल्याला यालाच ऍडजस्ट करायचे आहेत. प्रीपेड पण इथंच आहे, आउटस्टँडिंग सुद्धा इथंच आहे. फक्त प्रीपेडचे सेपरेटली 2 इफेक्ट आपण केले, आउटस्टँडिंगचे सेपरेटली 2 इफेक्ट आता करतोय. त्यापैकी पहिला इफेक्ट मी आउटस्टँडिंगचा केलाय, दुसरा आता मी करतोय. आता बघा कुठली पण गोष्ट आउटस्टँडिंग असते दॅट मीन्स ते आपलं देणं असतं. तर रेंट आउटस्टँडिंग आहे 400. देणी जी काही असतात ती सगळी आम्ही लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला याचा दुसरा इफेक्ट मी लिहितोय आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे ₹400. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे ₹400. आता ही ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट मी कंप्लीट केलेले आहेत. मला एकदा कन्फर्मेशन द्या, ज्या लोकांनी त्या दिवशी संख्या कमी होती, आय थिंक 15 का 18 लोकच होते, जास्त नव्हते, बट आज आहेत भरपूर लोक. तर ज्या लोकांनी त्या दिवशी प्रॉब्लेम सोडवलेला होता त्यांनी हे कंप्लीट केलंय का, हे समजलंय तुम्हाला का बघा. झालं असेल तुमच्या सगळ्यांचं तर मला एकदा क्विकली सांगा, सो दॅट मी पुढे जातो.
पुढच्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. यस, क्विकली सांगा. यस, समृद्धी, राजश्री, हर्षदा, तेजस्विनी, राधिका, चैतन्य, अनुष्का, अदिती. एवढे लोक हो बोलतायत. सानिका, सलोनी, ओके. चलो, यस मधुरा, यस नेहा, ओके. चलो, काही हरकत नाही. तर ही ऍडजस्टमेंट झाली असेल. आता बघा, एक नेक्स्ट ऍडजस्टमेंट एक बाकी आहे, ज्यामध्ये पण परत 2 ऍडजस्टमेंट आहेत ऍक्च्युली. ठीक आहे, ते काय ऍडजस्टमेंट आहेत जरा बघा. पहिला भाग यातला एवढाच बघूया आपण, जेवढा हायलाइट केलेला पार्ट आहे एवढ्याकडे फक्त लक्ष द्या. चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितले 5%. मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट येते, क्वचित येते. तर कशी करायची जरा लक्ष द्या. सोपी ऍडजस्टमेंट आहे, काही यामध्ये विशेष असा भाग नाहीये. यांनी काय सांगितले तुम्हाला की कॅपिटलवर इंटरेस्ट द्या 5%. ठीक आहे, यांनी तुम्हाला काय सांगितलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट, तर 5%. ठीक आहे, कशाच्या 5%, कॅपिटलच्या 5%. आता बघा, कॅपिटल नेमकं तुमचं किती आहे. ठीक आहे, नेमकं तुमचं इथं कॅपिटल किती आहे, तर कॅपिटल आहे तुमचं 75,000 रुपये. ठीक आहे, कॅपिटल आहे तुमचं किती, 75,000. तर या 75,000च्या 5% पाहिजेत. बघा, आता तोंडी पण आपल्याला काढता येतात. 75,000 कॅपिटल आहे, तर याच्या 5% किती येतात रे, 75,000च्या 10% येतील 7,500. 7च्या निम्मे येतात 3.5 आणि ते 250, म्हणजे 3,750 येतात का बघा. 5%, तेजस्विनी 10% सांगितलंस, 3,750 रुपये उत्तर येतं का बघा. याच्या 5%, यस चैतन्य, 3,750 येतं का बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशाच्यावर काढला, हा कॅपिटलची जी अमाऊंट आहे. पारस बरोबर आहे, अनुष्का बरोबर आहे. इंटरेस्ट जो आपण काढलेला आहे तो कशाच्या इंटरेस्ट आपण काढला, साक्षी बरोबर आहे, तो काढला कॅपिटलच्या. ठीक आहे, कॅपिटल तुमचं किती आहे, 75,000. यांनी काय सांगितले, कॅपिटलच्या 5% काढा. तर मी कॅपिटलच्या 5% काढला, जो आहे 3,750. आता याचे 2 इफेक्ट करायचे आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल या ऍडजस्टमेंटचे 3,750 रुपयाचे 2 इफेक्ट करायचे आहेत. पहिला यामध्ये काय करायचं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल मित्रांनो आलं तर त्याला कॅपिटलमध्ये ऍड केलं जातं. तर याला म्हणायचं ऍड याला इथं कॅपिटलच्या खाली म्हणा ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750. 0 हे आहे 5. 7 आणि 5 12शी 2, हातच्या आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे 7. तर इथं टोटल किती होते ती इनरलाच लिहायचे, 76,250 रुपये होते टोटल. ठीक आहे, 76,250 रुपये होते याची टोटल, ती इथंच इनरला लिहे. आता बघा, कॅपिटलवर व्याज देणं, बघा कॅपिटलवर व्याज देणं हा आपला खर्च असतो. कॅपिटलवर व्याज देणं हा आपला खर्च असतो, म्हणून याला आपल्याला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. याचा दुसरा इफेक्ट येतो P&L अकाउंटच्या डेबिटला. याला इथं म्हणा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750 रुपये. तर मित्रांनो, आता बघा, या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झालेले आहेत. पहिला काय केलं, कॅपिटल मध्ये मी ऍड केलं. दुसरा, हा खर्च आहे म्हणून मी पीएल अकाउंटच्या डेबिटला त्याला घेतलेला आहे. ठीक आहे, तर ही ऍडजस्टमेंट झालेली आहे. आता आपण याच्या नंतरची एक ऍडजस्टमेंट बाकी आहे, ती बघा काय आहे. तर ड्रॉइंग वर पण इंटरेस्ट त्यांनी सांगितलंय किती टक्के, 7%. ठीक आहे, ड्रॉइंग वर इंटरेस्ट सांगितलाय 7%. तर आता ही ऍडजस्टमेंट करूया. याची पण वर्किंग नोट पाहिजे तर मी इथं अशी बनवतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स दॅट इज @7%. ओके, सो 7%. आता ड्रॉइंग्स किती आहेत तुमचे, तर तुम्हाला इथं दिसतात बघा. ड्रॉइंग्स तुमचे किती आहेत, तुमचे ड्रॉइंग 2,500. या 2,500च्या 7% पाहिजेत. हे 2,500 ड्रॉइंग आहेत, तर याच्या 7% तुम्हाला पाहिजेत. बघा, 60%. हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 7 5 35 अशी 5, हातच्या आला 3, 7 दुनी 14, 14 आणि 3 17, म्हणजे 7% किती येतात, 175 रुपये येतात का बघा. सोपी कॅल्क्युलेशन्स आहेत, काही अवघड यामध्ये नाहीये. साक्षी उत्तर बरोबर आहे, 175. ओके,
हे आन्सर आला 175 रुपये. आता हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, हे होतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे. ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बरोबर अपोजिट ऍडजस्टमेंट असते, ह्याच्या बरोबर अपोजिट असते, वर्सेस ऍडजस्टमेंट असते, विरुद्ध ऍडजस्टमेंट असते. सलोनी उत्तर बरोबर आहे. वरचे कॅपिटलच्या इंटरेस्टला तुम्ही काय केलं, कॅपिटलच्या इंटरेस्टला कॅपिटलमध्ये तुम्ही ऍड केलं, ही ऍडजस्टमेंट याच्या विरुद्ध असते. तर इंटरेस्ट ड्रॉइंग वरचा जो असतो त्याला लेस केलं जातं, तर याला म्हणा लेस इंटरेस्ट. याला लिहा, याचा पहिला इफेक्ट लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आहे तो 175. तर याला लिहा 1, याला लिहा 175. 175 वजा करा, हे 5, हे 8, 8 दुनी 16, 8 आणि 7 15, हे 2, हे 0, हे 76. यस, 76,075 रुपये राहतात का बघा वजाबाकी याची. साक्षी बरोबर आहे, 76,075 वजाबाकी राहते. तेजस्विनी बरोबर आहे, 76,075 रुपये वजाबाकी राहते. समृद्धी बरोबर आहे. ओके, सो हा झाला पहिला इफेक्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय करायचं, कॅपिटल मधून वजा करायचं. सलोनी बरोबर आहे. चलो, आता याचा दुसरा इफेक्ट, याचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा दुसरा इफेक्ट काय करायचा, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा दुसरा इफेक्ट येतो मित्रांनो पीएलच्या क्रेडिटला. बघा, ड्रॉइंग कॅपिटलचा इंटरेस्ट आला डेबिटला, ड्रॉइंगचा इंटरेस्ट येतो क्रेडिटला. बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती इंटरेस्ट आहे तो 175. तर याला लिहा 175, याला लिहा 175, 175. चलो, तर मित्रांनो हा पण भाग इथं कंप्लीट झालेला आपला आहे. मला वाटते याबरोबर आपलं प्रॉब्लेम झालेला असावा. बाकी सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात, हिडन ऍडजस्टमेंट वगैरे यामध्ये काही नाहीये. क्लोजिंग आपल्याला करायचं आहे. हे बघा, मी ज्या पद्धतीने आता हे जे वर्किंग नोट लिहितोय ना, ही एक वर्किंग नोट या प्रॉब्लेम मध्ये लिहिली, त्यानंतर इथं या 2 वर्किंग नोट लिहिल्या. अशा 12वीचं जे फायनल अकाउंट आहे यामध्ये सुद्धा वर्किंग नोट आपल्याला लिहायच्या असतात. आणि बॅलन्स शीटच्या खाली वगैरे या पद्धतीनं आपण जी जागा 4-5 वेळी आपली राहते त्यामध्ये या वर्किंग नोट लिहायच्या असतात. तर आत्तापासून तुम्हाला एक चांगली सवय लागावी, 12वीचं पण प्रॅक्टिस व्हावं, या दृष्टिकोनातनं आपण हा टॉपिक घेतोय. तर या गोष्टी ज्या छोट्या मोठ्या आपण इथं करतोय ना, त्याला थोडं बारकाव्यानं लक्ष द्या, सो तुम्हाला उपयोग होईल याचा पुढं, आणि मला पण ते शिकवताना जास्त इझी राहील. ठीक आहे, बेसिक गोष्टी जर मी वारंवार सांगत राहिलो तर मग ऍडव्हान्स मध्ये आपण कधी जायचं. ठीक आहे, सो आता क्लोज करूया ट्रेडिंग अकाउंट. आता वेळ कमी आहे म्हणून कॅल्क्युलेटर मी यूज करतोय, अदरवाईज कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड नाहीये मित्रांनो 12वी पर्यंत. क्रेडिट साईड मोठी येईल असं दिसतंय, 48,500 अधिक 48,500 अधिक 18,350, 18,350. तर याची टोटल येते मित्रांनो किती, 66,850 रुपये. दोन्ही बाजूला ती लिहा, 66,850 रुपये. येस, 66,850. साक्षी, राजश्री बरोबर आहे. आता या 66,850 मधनं मित्रांनो काय करायचंय, डेबिट साईड आपल्याला वजा करायचंय. बघा, वजा 14,400, वजा 23,600, वजा 2,525. तर हे उत्तर आपलं येतं 26,325 रुपये, जो ग्रॉस प्रॉफिट आहे. 26,325 हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. येस, ठीक आहे चैतन्य, काही हरकत नाही, डायरेक्टली उत्तर काढले, कॅल्क्युलेटर आहे त्यामुळं. सो हे तुमचं आन्सर आहे मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट अकाउंटचं. ठीक आहे, हे आन्सर आहे तुमचं ग्रॉस प्रॉफिट 26,325 रुपये. येस, पुस्तकात सुद्धा बघू शकता, हे आहे तुमचं ग्रॉस प्रॉफिट, जे बरोबर आहे आपलं. चलो, 26,325. आता याची डबल इफेक्ट करूया, याचा दुसरा इफेक्ट. हे ग्रॉस प्रॉफिट आपण इकडे घेतो पीएलच्या क्रेडिटला, बाय ग्रॉस प्रॉफिट 26,325 रुपये.
आणि आता मला पीएल अकाउंट क्लोज करायचं आहे. पीएल कडे जरा बघा कोणती बाजू मोठी येते, डेबिट मोठी येते, क्रेडिट मोठी येते, कुठली येणार आहे? तर ऑब्व्हियसली इथं सुद्धा क्रेडिटच मोठी येणार आहे. तर आता क्रेडिटची टोटल करूया. हे ऑलरेडी कॅल्क्युलेटरवर आहे. 26,325 अधिक वरचे 175 अधिक 365 किती येते टोटल? 26,865. तर ती दोन्ही बाजूला लिहूया. 26,865 इथं पण लिहा 26,865. ठीक आहे. तर आता यातनं हे वजा करूया डेबिट साइड पूर्णपणे. बघा आता 26,865 मधनं 1 बाय 1 मी वजा करतो. वजा वरनं बघा 2150 वजा 390 वजा 475 वजा 1650 वजा 2500 2500 वजा 1275 वजा 3,850 वजा 3,750. तर नेट प्रॉफिट येतो 10,825 रुपये. पुस्तकात एकदा चेक करूया. नेट प्रॉफिट 10,738. काही चुकले का आपलं? काही चुकले का? काही चुकले का? 750 अधिक 3,850 अधिक 1275 अधिक 2500 अधिक 1650 अधिक 475 अधिक 390 अधिक 2150 16,040 वजा 26,865. असे काय येतात? 7,825 वेगवेगळेच यायला लागले. हा सॉरी, यांनी इंटरेस्ट म्हणून 6 महिन्यात घेतला. ठीक आहे. पहिलं उत्तर किती आलं तरी आपलं? पहिलं उत्तर किती आलं एकदा सांगा मला. इथं आपलं त्यांचं सोडून द्या. आपलं बघा 26,865. त्यांनी 6 महिन्याचं ड्रॉइंग धरलंय. वजा करूया की यातनं 26,865 मधनं 3,750 वजा 3,850 वजा 1,275 वजा 2,500 वजा 1,650 वजा 475 वजा 390 वजा 250. हा 10,825 आलं. बरोबर आहे. यालाच घ्या 10,825 फायनल आन्सर घ्या. पुस्तकात काही असू दे हेच घ्या 10,825. याला म्हणा टू नेट प्रॉफिट. हे ड्रॉइंग जे आहे ते त्यांनी 6 महिन्याचं घेतलेलं आहे. त्यामुळे तो डिफरन्स आलाय. त्याला काही हरकत नाही मित्रांनो. आहे असं आपलं घ्या. आपलं उत्तर बरोबर येते. काही चुकत नाहीये तिथं. नेट प्रॉफिट घ्या 10,825. नेट प्रॉफिट घ्या 10,825. इथंपर्यंत झाले का सांगा मला? नेट प्रॉफिट वगैरे लिहून झाले का? पीएल अकाउंट क्लोज करून झाले का? क्विकली एकदा सांगा मला. लिहिलंय का इथंपर्यंत सगळ्यांनी? यस तेजस्विनी, सलोनी, क्विकली बोला. हौरा, राधिका, नेहा, साक्षी, अनुष्का, समृद्धी, साक्षी, शिवेंद्र, ओके, राजश्री, हर्षदा, आदिती. ओके ठीक आहे. चलो ठीक आहे. काही हरकत नाही. सो आता बघा हा जो नेट प्रॉफिट आहे 10,825 याला ऍड करूया कॅपिटल मध्ये 10,825. याला म्हणा ऍड नेट प्रॉफिट. याला म्हणा ऍड नेट प्रॉफिट. आता बघा ही टोटल बाहेर घेऊया एवढी. 5 आणि 5 10 0. हातच्या आला 1. परत हे 10 होतील. हातच्या आला 1. हे 9. हे 6. हे 8. 86,900 रुपये. 86,900. साक्षी बरोबर आहे. आणि आता मित्रांनो काय करा, बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा. बॅलन्स शीट टॅली होते का बघा. प्रॉब्लेम सगळा झालेला आहे आपला. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायची जस्ट आपल्याला. मी लॅबिलिटी साइडची पहिला करतोय. 86,900 प्लस 19,300 प्लस 650 प्लस 7,500 प्लस 650 प्लस 400. 1,15,400 येते इथं. येस राजश्री, 1,15,400 लायबिलिटी साइड येते. बरोबर आहे. ती इथं लिहितो मी 1,15,400
आणि आता असेटची करूया. असेटची काय आहे ते बघूया. यस हर्षदा, यस साक्षी. इकडे करतो टोटल आता मी. लेट्स से 30,000 प्लस 15,750 प्लस 11,900 प्लस 1,250 प्लस 7,500 प्लस 48,500 प्लस 500 1,15,400. येस, दोन्ही बाजूची टोटल येते 1,15,400. प्रॉब्लेम बरोबर आहे. तो ड्रॉइंगचा पॉइंट काय आहे, काय डिफरन्स आहे त्यामध्ये, मी पुन्हा एक तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता त्यात वेळ नको घालायला, फेस टू फेस एक्सप्लेन करू बरं पडेल. चलो, तर हा प्रॉब्लेम मित्रांनो इथं टॅली होतोय आपला. तुम्हाला सगळा प्रॉब्लेम मी स्क्रीन मध्ये ठेवतोय. हा, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचे असतील ते घेऊ शकतात. यस पारस, बरोबर आहे मित्र.